सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात नव्यानं होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवरून गोंधळ झाला आहे. शिवसेना गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी हे निलंबन केलं आहे. प्रचंड गोंधळामध्ये भाजपने संख्याबळाच्या जोरावर नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. या गोंधळानंतर सोलापूर भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज शहराच्या दृष्टीने खरं तर एक आज फार आनंदाचा दिवस आहे. इतके दिवस सोलापूर शहरांनी जे हाल भोगलेले आहेत, वर्षानुवर्ष शहराला एक दिवसाचं 2 दिवसात, 2 दिवसाचं 3 दिवसात, 3 दिवसाचं आता 6 आठवड्यात एकदा अशा प्रकारे पाणी पुरवठा होतोय. आज सगळे जनतेचे त्रास संपवण्यासाठी म्हणून आज ही 1400 कोटीची योजना आपण सभागृहामध्ये मंजुरीसाठी आणलेली होती. यामध्ये पहिल्यांदाच आपण क्लिअर केलेलं होतं पक्षनेत्यांनी आणि महापौरांनी की कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ सोलापूरच्या जनतेवरती आपण लादणार नाहीये. तरीही जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जागतिक बँकेच्या माध्यमातून शिवाय केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून 1400 कोटी रुपये उपलब्ध करून देऊन हा निधी उपलब्ध करून देऊन ही योजना कार्यान्वित करण्याकडे आज आपण सगळ्यांना पारदर्शीपणासाठी पीपीटी दाखवली. योजना कशा प्रकारे कार्यान्वित आहेत ते दाखवलं. कशा टाक्या बांधणार आहेत, डिस्ट्रीब्युशन लाईन कशा होणार आहेत, वॉर्डामध्ये त्याचं नियोजन प्रभागामध्ये काय केलेलं आहे हे संपूर्ण पारदर्शीपणाने दाखवलेलं आहे. सभागृहातल्या सगळ्यांनी याच्यावरती प्रश्न विचारले, स्वतःचं समाधान करून घेतलं. आपल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे पाणी येणार आहे हे सगळं समजून घेतलं आणि अशा प्रकारे हे क्रेडिट भारतीय जनता पार्टीला मिळू नये म्हणून हा सगळा डाव रचण्यात आलेला आहे. आणि हे सगळा डाव रचण्यात येऊन पालकमंत्र्यांना दूषण देणं, मुख्यमंत्र्यांना दूषण देणं आणि आपण महायुतीमध्ये आहोत याचा विसर पडून आपल्या शासनाने ही मदत केलेली आहे हे लक्षात न ठेवता अशा प्रकारचा जो कांगावा त्यांनी केलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करते. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा जो पाठपुरावा केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देईन की सोलापूर शहराची अडचण आणि भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की रोज आम्ही शहराला पाणी पुरवठा करू. येत्या 3 वर्षामध्ये ही योजना कार्यान्वित होऊन रोज लोकांना पाणी मिळेल आणि भविष्य काळामध्ये यांची किरकोळ जी अवस्था झालेली आहे, यांची दयनीय अवस्था झालेली आहे, 2 आणि 4 नगरसेवक ते सुद्धा निवडून येणार नाहीत. यांची जी शेवटची घरघर चालू आहे ती पण संपेल अशी यांना भीती वाटते म्हणून हा सगळा कांगावार करतायत. म्हणून माझा ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करते आणि माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे अभिनंदन करते.